ब्रेकनंतर थेट जाऊया जळगावात एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त जंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि तिथे थेट एकनाथ खडसेच बोलतायत। आमदार सावकारे, आमदार राजूमामा भोळे, माजी आमदार दिलीपजी भोळे, व्यासपीठावर उपस्थित आमदार आकाशभाऊ फुंडकर, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आदरणीय श्री आमिर साहेब, माझ्या मागे उपस्थित असलेले बुलढाणा जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय द्रुपदरावजी सावळे, आदरणीय डॉक्टर गोडे, भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या किसान आघाडीचे अध्यक्ष ज्ञानोबा गायकवाड, आपल्या ज्ञानोबा गायकवाड आमदार होते आमच्याबरोबर त्या काळामध्ये 25 वर्षापूर्वी, त्यांच्याच भागात ज्ञानोबाजी मुंडे, भारतीय जनता पार्टीचे बेटी बचाव आंदोलनाचे प्रमुख, आपले संघटन आदरणीय डॉक्टर फडके साहेब, आदरणीय उदयजी वाघ, आदरणीय स्मिताताई वाघ, सन्माननीय व्यासपीठ, म्हणजे बरेच मंडळी आहे, आपले उदयजी आहे, शारदाताई आहे, मंदाताई आहे, किशोर भाऊ आहे, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या साऱ्यांना मी धन्यवाद देतो। या ठिकाणी आपलं ठिकाणं बसा, मी काय फार भाषण लांबवणार नाही, थोडा वेळ बोलणार, बसा। अरे संताप नको करू नका। सन्मानाने व्यासपीठ, उपस्थित सर्व कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपल्या साऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही या वाढदिवसाच्या निमित्त मोठ्या संख्येने येऊन मला आशीर्वाद दिला, शुभेच्छा दिल्या। गेल्या अनेक वर्षापासून आपण हा नाथाबाईंचा वाढदिवस सातत्यानं वाढदिवस साजरा करत असतो। कधी सत्तेमध्ये असतो, कधी सत्तेमध्ये नसतो, पण नाथाबाईंचा वाढदिवस हा साजरा केला जातो। फार पूर्वी ज्यावेळेस आमदार झालो तेव्हापासून तर आजपर्यंत मतदारसंघामध्ये हा साजरा होत होता। आता तर जिल्ह्यापर्यंत असतो, जिल्ह्याच्या बाहेर काही कार्यकर्ते साजरे करतात। आणि आजचा हा वाढदिवस मागे ज्यावेळेस साजरा करायचा, रमेश ढोले, आमच्या निवृत्ती पाटील वगैरे, आमचे सभापती वगैरे मला विचारलं, तुम्ही म्हटलं कशासाठी करताय आता? तर म्हणाला नाही, कार्यकर्ता नाराज नाहीये, तो असेल तर तो कार्यकर्त्यांचा उत्साह मोठा आहे। आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की इतक्या वेळा, इतक्या वर्षापासून आपण आपला वाढदिवस साजरा करत आहात, पण त्या वाढदिवसापेक्षाही अधिक उत्साह, अधिक या ठिकाणी जोमदारपणे तुम्ही या वाढदिवसाच्या दिवशी हा वाढदिवस साजरा केलेला आहे। मला माहिती नाही सत्तेत असताना काय, सत्तेत नसताना काय, पण तुम्हाला एवढं समजतंय की या नाथाभाऊवर सत्ता आहे म्हणून तुम्ही प्रेम केलं नाही, तर सत्ता नसताना सुद्धा तेवढंच तुम्ही मनापासून प्रेम केलं। सातत्याने इतके वर्ष, जवळपास आता 40 वर्ष होत आले या राजकारणामध्ये, सातत्यानं तुम्ही मला सहकार्य केलं। ज्यावेळेस भाऊसाहेब फुंडकरांनी आपल्याला सांगितलं, माझी चर्चा होते की फार मोठ्या प्रमाणावर उन्हाळा, ऊन तापताय, मी निवृत्ती पाटलांना म्हटलं, राजूमामांना म्हटलं की मंडप टाकायला पाहिजे होते, केवढं ऊन आहे, पण त्यांनी मला सांगितलं की कार्यकर्ते ऊन असो का पाऊस असो, थंडी असो का वादळ असो, वादळ असो का वारा असो, याला न जुमानता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले, ते असं उन्हाला जुमानणार आहे। नाथाबाईंची सावली मोठी, त्याची उंची लहान असते, त्याची सावली मोठी असते।
पण गेले 40 वर्ष मला आठवतं की 1977ला 78ला त्या कालखंडामध्ये जेव्हा कोणत्या पक्षामध्ये जावं किंवा कोणत्या पक्ष असावं हे मलाही समजत नव्हतं. अशा कालखंडामध्ये मुक्ताई नगरला कोथळीला ज्यावेळेस पुनर्वसनच्या प्रश्नावरून आमच्याच गावामध्ये 2 भाग झाले, एक काँग्रेसचा आणि एक जनता पार्टीचा. मी खालच्या भागात राहत होतो म्हणून आपोआप जनता पार्टीचा आणि वरच्या भागात राहणारे होते ते काँग्रेसचे आणीबाणीच्या कालखंडात. आणि तेव्हापासून तर आजपर्यंत सातत्यानं जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी असा हा प्रवास राहिला. आणि ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये उद्धव आघाडीचं सरकार आलं त्या कालखंडामध्ये भाऊसाहेब पहिल्यांदा त्या कालखंडामध्ये 78ला मला वाटतं 1978ला आमदार झाले. अगदी खामगाव शहरामध्ये त्या 9 नंबर शाळेच्या बाजूला राहायचे आणि आम्ही मोटरसायकल घेऊन भाऊसाहेबांचं मार्गदर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी जायचो. तेव्हापासून तर आजपर्यंत रावसाहेब या भागामध्ये भाऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या कालखंडात काम केलं. 78ला असेल, नंतर त्यांनी खासदारकी झाले, आमदार राहिले. पण सातत्यानं या ठिकाणी भाऊसाहेबांनी चेनसुख संचेतीचे काका होते आमचे किसनलालजी संचेते, अर्जुनरावजी वानखेडे, दयाराम तांगडे पाटील नंतर आले. कितीतरी विदर्भातल्या नेत्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी, विस्तारण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि अनेक उन्हाळे पाहिलेत, अनेक पावसाळे पाहिलेत. त्या पावसाळ्याच्या माध्यमातून अनेक वेळा टिंगल झाले, टवाळे झाले, तुमचे झाले, माझे झाले. त्या कालखंडामध्ये कोणी आम्हाला असा रीतीने या आणि बसा म्हणत नव्हतं. या मतदारसंघात ज्यावेळी मी पहिल्यांदा निवडून आलो, पहिल्यांदा 90 साली, त्यावेळेस या मतदारसंघामधल्या 50% पेक्षा जास्त गावांमध्ये जर मी गेलो तर मला चहा सुद्धा पाजायला कोणी येत नव्हतं पुढे. एवढी भीती होती. आमदाराला सुद्धा बसा बसवं म्हणत नव्हते, एवढा धाक होता. 80 साली तर त्याच्यापेक्षा अधिक होता. 78ला तर त्यापेक्षा बेकार होता. तुला टाकून देऊ जेलमध्ये, मी अनुभवलं. मी यासाठी सांगतोय की या ठिकाणी पक्ष नव्हताच जवळपास. जळगाव जिल्ह्यामध्येही पक्षाचा विस्तार फार कमी होता. आदरणीय डॉक्टर गुणवंतरावजी सोनवणे, आदरणीय नानासाहेब उत्तमराव पाटील, आदरणीय गोपाळरावजी हिरे, कैलासवासी आपले आदरणीय आमचे धनंजयजी चोरडिया, कितीतरी लोक त्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीच्या निष्ठेनं काम करत होते, जनसंघाचं करत होते. आणि त्यांच्या त्या निष्ठेच्या माध्यमातून आमच्यासारखा एक तरुण कार्यकर्ता या राजकारणामध्ये प्रवेश करता झाला. आणि त्या कालखंडामध्ये मला आठवतं, परवा दिवशी एका कार्यकर्त्याने मला फोटो भेट दिला आणि तो फोटो होता त्या कालखंडामधला की ते 4 चाकी लोडगाडी आणि त्या लोडगाडीवर ठेवलेला लाऊडस्पीकर, त्याच्यावर एका बाजूला असलेली बॅटरी आणि त्या लोडगाडीचा एक हात माझ्या हातामध्ये आणि दुसऱ्या हातामध्ये माईक. आपणच लोडगाडी लोटायचे आणि आपणच भाषण करत सांगायचं. कधी कधी राजाभाऊ पवार असतील का अन्य असतील, म्हणजे कधी कधी असं व्हायचं की हातामध्ये तो मेगाफोन जो आहे तो गळ्यामध्ये अडकवायचा आणि गळ्यामध्ये तो मेगाफोन अडकवून सायकलवर बसून आज संध्याकाळी 5 वाजता राजाभाऊ पवार यांची प्रचंड जाहीर सभा होणार आहे, एकनाथ खडसे यांची प्रचंड जाहीर सभा होणार आहे, हजारोच्या संख्येने उपस्थित राहा आणि सगळं गावभर दवंडी द्यायचे सायकलवर. आज संध्याकाळी पारावर गेल्यानंतर म्हणायचे, अरे हातोच तर पुऱ्या दवंडी देत होता तू. हेच तर राजाभाऊ पवार धोत्रावले दिवसभर फिरत होते टोपे घालून. प्रचंड जाहीर सभा, हजारोच्या संख्येने उपस्थित राहा. आणि हजारोच्या संख्येने उपस्थिती पाहिले की आमचं भाषण जोरात व्हायचं. उपस्थिती किती असायची रावसाहेब? 10 लोक, 15 लोक. आणि तो कालखंड होता एक. आणि अशा कालखंडामधून आज जळगाव जिल्ह्यात असं कोणतंही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रभाव नाहीये. एकही क्षेत्र नाही. सहकारामधलं नाही आहे, लोकसभेमधलं नाही आहे, विधानसभेमधलं नाही आहे, जिल्हा परिषद नाही आहे, पंचायत समिती नाही आहे, ग्रामपंचायती नाही आहे.
आणि अशा ठिकाणी या जळगाव जिल्ह्यातल्या जनतेनं इतकी मदत, इतकं सहकार्य, इतकी साथ भारतीय जनता पार्टीला दिली. आणि म्हणून अधूनमधून भारतीय जनता पार्टीच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस अशी घटना घडली तर कार्यकर्ते मला विचारतात की नाथाभाऊ असं कसं काय घडलं. 40 वर्षाच्या तपश्चर्याने एका मिनिटामध्ये संपले. अरे म्हटलं आपण हिंदू आहोत, हिंदूंचा इतिहास आहे. विश्वामित्राचे तपश्चर्या किती मिनिटात गेले. मेनका या देशामध्ये जो जो इतिहास घडला, म्हणजे महाभारत असो का रामायण असो, ते कुणामुळे घडलं, ते बाईमुळे घडलं. आणि इथं तर 2-2 बायका महिला भगिनी. आणि त्यामुळे अशा स्वरूपाच्या चुकीच्या आरोपामुळे असेल, सत्य असेल, परत एक वातावरण तयार झालं. आणि या वातावरणाच्या माध्यमातून एक 40 वर्षाच्या माणसाची तपश्चर्या आहे. त्यानं म्हणजे काही इकडे दाऊदच्या बायकोशी बोलणं सुरू केलं, ते अपुरं पडलं म्हणून काही जमिनी काढल्या. कोणी म्हणे की 1000 एकर जमीन का 1000 एकर जमीन कारखान्यासाठी विकत घेतली. ते म्हणे नाथाभाऊनं काय काय मला तर आता काय आमच्या जावायला म्हणे लिमोजिन गाडी घेतली. नका नका बाबा, इथे येऊ नका, तुमचं माझं झाल्यावर भाषण ठेवतो. आणि अशा स्वरूपाचे चुकीचे आरोप करून त्याचा पुरावा नाही, आजही नाही, या क्षणापर्यंतही नाही, पण वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. आणि भारतीय जनता पार्टी बदनाम होता कामा नये यासाठी नाथाभाऊंनी राजीनामा दिला. वर्षानुवर्ष आपण पक्ष घडवला, जो पक्ष आपण घडवला, आपण विस्तारला, आपण त्याची बांधणी केली. भारतीय जनता पार्टीला मोठं करण्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये विस्तारण्यामध्ये तेवढाच मोलाचा वाटा व्यासपीठावर बसणाऱ्यांचाही आहे, माझाही आहे थोडासा. आणि अशा ठिकाणी जिथं पक्ष विस्तारला, वाढला, मोठा झाला, त्या पक्षाला जर धक्का पोहोचत असेल तर ते आपल्या सरकारला सहन न होण्यासारखं होतं. आणि म्हणून या दृष्टिकोनातनं राजीनामा देऊन मोकळा झालो मी सांगणारा माणूस होतो. त्यात एक पुरावा द्या, या क्षणापर्यंत तरी पुरावा आहे का, या क्षणापर्यंत तरी आहे. परंतु नाथाभाऊ आहे बरं, अशा रीतीनं ते चाललं की आमचे हे मीडियावाले पण एकदम घरादारापर्यंत दिवसभर त्यांच्या विचाराचं कर्तव्य आहे, धंदा पण काय करायचं. पण मी पाहिलं तर सकाळी उठलं दात घासत असताना माझ्यासमोर आहेच. मी रात्री झोपायला गेलो तरी आहेच. केव्हाही कुठे गेलो, माझ्या शेतामध्ये गेलो, मी शेतातच झोपतो. तुम्हाला माहिती आहे शेतकरी आहे, तर त्या शेतामध्ये पण 24 तास हजर. सडो के फळं करून सोडलं आणि एक ट्रायल पूर्ण झाली. 40 वर्षाची मेहनत. पण एखाद्या याच्या त्याच्यामुळे किती एखाद्या व्यक्तीला छळायचं, किती एखाद्या व्यक्तीला त्या संदर्भामध्ये घ्यायचं, जिवंत उदाहरण या जगाने अनुभवलं. कुठली जमीन घेतली, कुठलं काय घेतलं का नाथाभाऊला घेऊ नये. 40 वर्षाचा इतिहास या जिल्ह्यामध्ये तुम्ही मला पाहतात. हजारोंना संख्येने या ठिकाणी माणसं उपस्थित आहेत. हजारो लोकांना या ठिकाणी आपण नोकऱ्या लावल्या असतील, कामं केली असतील, बदल्या केल्या असतील, बढत्या केल्या असतील. तुमच्या 40 वर्षात अनेक कामं केली की नाही. गावागावापर्यंत मुलांना सरकारी नोकऱ्या दिल्या की नाही. मला एक माणसानं उठून उभं राहावं की नाथाभाऊ नोकरी लावताना तुला 10,000 रुपये दिले होते आणि तू 10,000 रुपये घेऊन मला नोकरी दिली. एका माणसानं मला सांगावं की नाथाभाऊ तुला बदली करताना 5 लाख दिले, 2 लाख दिले, 25,000 दिले. 40 वर्षात, 40 वर्षाचं राजकीय जीवन ज्या माणसानं सांभाळलं त्या ठिकाणी अनेक प्रलोभन आले, अनेक ठिकाणी प्रलोभन आले, पण लाच मारली की माझा पक्ष आहे, या पक्षाला धक्का पोहोचता कामा नये. एक माणूस तुम्हाला सापडणार आहे. मी चॅनलवाल्यांना जाऊन त्याही वेळेस सांगितलं होतं की असे उद्योग आम्ही शिकवलेच नाही.
पण तरीही या ठिकाणी कधी कधी वेळा काहीच नसताना शिक्षा भोगावी लागते, ते नाथाभाऊला भोगावी लागली. काय ठिकाणी सीतेलाही पातिव्रत्याचं हे द्यावंच लागलं. काही दोष होता का? अनेकांना या ठिकाणी आपण मार्गदर्शन केलं, अनेकांना त्या ठिकाणी पदावर आणलं. या जिल्ह्यामधला जर इतिहास पाहिला तर कितीतरी जण आज या 40 वर्षामध्ये पंचायत समितीचे सदस्य झाले, कितीतरी जिल्हा परिषदचे सदस्य झाले, कितीतरी लालदेवाच्या गाडी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून बसले. कोणी दूध फेडरेशनला गेला, कोणी आपल्या जिल्हा बँकेला गेला, कोणी मार्केट कमिटीला गेला, कोणी खरेदी विक्री संघामध्ये गेला, कोणी सहकारी संस्थांमध्ये गेला. भारतीय जनता पार्टी मजबूत झाली म्हणूनच हे झाले की नाही? जर भारतीय जनता पार्टी मजबूत झाली नसली तर हे पद आणि स्थान मिळाले असते का कार्यकर्त्यांना? आणि जर याच जिल्ह्यामध्ये होऊ शकतं तर तेच धुळ्याला का होऊ शकत नाही? तेच नाशिकला का झालं नाही? कुठला जिल्हा असा आहे की ज्या जिल्ह्याने 1989 पासून तर आजपर्यंत 2 खासदार दिले कंटिन्युअस? एखादा अपवाद वगळा, उल्हास पाटलांचा 13 महिन्याचा. पण 89 असेल, 91 असेल, 96 असेल, 98 असेल, 99 असेल, 2004 असेल, 2009 आहे, 2014 आहे. 2 खासदार ज्या जिल्ह्यानं सातत्यानं दिले असा महाराष्ट्रातला एक तरी जिल्हा दाखवावा. पण त्या जिल्ह्याला दृष्टी लागली भाऊसाहेब. आणि दुसऱ्या कोणी जर केलं असतं तर त्याची खंत या कार्यकर्त्याला लागली नसती. परंतु जेव्हा असं वाटतं कार्यकर्त्याला की नाथाभाऊशी लढणारा थकला दुसरा, भले भले थकले की नाही? अच्छे थक गए अभी साहब, बढ़ गए. पार्टी म्हणून संघर्षाला अंगावर घेतला, वाईटपणा केला, संघर्षाचं जीवन जगलो. मागे पुढे पाहिलं नाही, कुणाच्या धमकीला घाबरलो नाही, कुणाच्या प्रलोभनाला घाबरलो नाही. कित्येक वेळा आदेवाला सुधारले, प्रलोभनाला. कोणी म्हणे काँग्रेसमध्ये या, कोणी म्हणे शिवसेनेत या, कोणी म्हणे भाजपमधून सोडा. पण या देवाला कधीही स्पर्श झाला नाही, कधीही नाही. तुला मंत्रिपद देतो इथपर्यंत त्या ऑफर आल्या, पण आमच्या मनामध्ये हा स्पर्श सुद्धा झाला नाही. भारतीय जनता पार्टी वाढली पाहिजे, विस्तारली पाहिजे, याचसाठी आपण सातत्यानं प्रयत्न केला. पण दुर्दैवाने या ठिकाणी अशा लोक या ठिकाणी आलेत की जे बाहेरचे असते तर नाथाभाऊ तर तयारच असतो लढायला, पण सबसे मैं लढ सकता, पण अंदर के लोग असे नाही. पण आता आमच्या साहेबांनी सांगितलं की साहिल म्हणजे किनारा, अनेकांच्या जे काही केले असतील ते भारतीय जनता पार्टीने मोठे केले, जे केले असतील त्याला नाथाभाऊच्या आशीर्वादाने मोठे झाले. भारतीय जनता पार्टीचा शिक्का होता म्हणून वर गेले आणि नाथाभाऊचा पाठिंबा होता म्हणून पुढे गेले. अनेकांच्या या नौका, अनेकांच्या या बोटी मी किनाऱ्यावर लावल्या, अनेकांना त्या ठिकाणी खालपासून वर केलं. अनेक जण असे होते की जे खरे हाडाचे कार्यकर्ते होते, पण परिस्थिती नव्हती. त्या कार्यकर्त्याला त्याचं योग्य स्थान, योग्य ठिकाणी त्याला नियुक्ती, नेमणूक करण्याचं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण काम सातत्याने केलं. मला कधी जात आडवायला नाही. हा मागासवर्गीय, बौद्ध आहे, मुस्लिम आहे का कोण आहे मला कधी आवडलं नाही. कधी मी कोणाला जातही विचारलं नाही. या 40 वर्षात जात नाही विचारलं. तो कोण्या समाजाचा आहे, कोण्या जातीचा आहे, कधीही विचारलं नाही. मला एवढं माहित होतं भारतीय जनता पार्टीला एक बहुजन समाजाचा पक्ष म्हणून उभा केला पाहिजे. मला एवढा समजत होतं 40 वर्षापूर्वी हा वाण्या बामणांचा पक्ष म्हणून जे काही म्हणलं जात होतं की भाजप म्हणजे कुणाचा पक्ष, जनता पक्ष म्हणजे कुणाचा पक्ष, तर वाण्या मारवाड्यांचा पक्ष हे ज्यावेळेस म्हटलं जात होतं तेव्हा कालखंड बदलवून मग स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे असतील, भाऊसाहेब फुंडकर असतील, एकनाथ खडसे असतील, सूर्याबाजी वहाडणे असतील, प्रमोद महाजन साहेब असतील, धरमचंद चोरडिया असतील,
पोपटराव हिरे असतील, असे कितीतरी आपले नेते की जे जीवाचं रान केलं. आदरणीय नितीन गडकरी असतील, जीवाचं रान केलं त्या कालखंडामध्ये. आणि आज भारतीय जनता पार्टी या राज्यामध्ये हा वाण्या मारवाड्यांचा पक्ष नाही, तर तो एक बहुजनांचा पक्ष असा चेहरा जर आणला असेल तर ते 40 वर्षाच्या मेहनतीचं फळ. एक शेतकरी, तो सर्वसामान्य शेतकरी आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत दुय्यम 2 स्तंभाच्या स्थानापर्यंत गेला, हे या बहुजन समाजाचं नेतृत्व उभं राहिलं म्हणून गेला. कोण नाथाभाऊ? तो पाहिला असेल की बैलगाडी चालवणारा, बैलगाडी हाकणारा नाथाभाऊ. कित्येक वर्षात मी बैलगाडी चालवतो. मला तुम्ही पाहिलं असेल नांगरटे करताना, मला पाहिलं असेल शेतामध्ये वखरटे करताना, पाहिलं असेल तुम्हाला कोळपणी करताना. कायम स्वरूपी शेतात बसलेला, झाडाखाली बसलेला हा नाथाभाऊ आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये गेला. कित्येक वर्ष ट्रॅक्टर चालवलं, कित्येक वर्ष मोटरसायकल चालवली, कित्येक वर्ष ते घेऊनच भाजप म्हणून चाललो. कधी फडके साहेब आले असतील, डॉक्टर फडकेंचे वडील अशोक फडके मोटरसायकलवर स्वतः ड्रायव्हर मीच होतो, त्यांना बसून कार्यालय टू कार्यालय फिरत होतो. कधी आदरणीय बाळासाहेब फडणवीस होते, आमचं जगन सोनार त्या कालखंडामध्ये होता. कितीतरी कार्यकर्त्यांचे दगडूआबा राठोड असतील, कार्य असतील, त्या कालखंडामध्ये लहानसा कार्यकर्ता म्हणून काम करता करता पक्ष विस्तारला. या पक्षामध्ये हा मोठ्या समाजाला समूह आला. कधी असं झालं नाही का लेवा पाटलांचा पक्ष आहे, कधी हा पाटलांचा पक्ष आहे का मराठ्यांचा पक्ष आहे, कधीच कोणी म्हटलं नाही असं. तो एक बहुजनांचा पक्ष म्हणून या जिल्ह्यामध्ये विस्तारला. आणि या जिल्ह्यामध्ये सर्वांना समान संधी, सर्वांना. हे पहिला जिल्हा आहे की ज्या रिझर्वेशन नाही होता, जिथं रिझर्वेशन नव्हतं तरी त्या ठिकाणी बौद्ध माणसं आपण निवडून आणलेत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीचे सभापती केले. राखीव जागेवर नाही, बिगर राखीव जागेवर केले, बिगर राखीव जागेवर निवडून आणले. राजू गुरतळ असतील, अन्य असतील, बरे झाले. बिगर राखीव जागेवर आले, निवडून आले, सभापती झाले. आणि मला वाटतं की हे प्रेम, मी नेहमी सांगत असतो की क्वचित एखादा पुढारी असेल, क्वचित एखादा नेता असेल की त्याला नाथाभाऊ एवढं प्रेम मनापासून मिळालं असेल जनतेचं. आता आमच्या जिल्ह्यामध्ये मनापासून प्रेम करणारा हा कार्यकर्ता, आणि त्याच्यामुळे नाथाभाऊ मोठा आहे. मला काल रात्री आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की नाथाभाऊ जीपवर बसून तुमची मिरवणूक काढायची. म्हटलं आत्ता कुठे जीप काढतोय? त्यांनी माझ्याकडे जीप आणली भाऊसाहेब 3303. ती जीप त्यावेळेस घेतलेली होती आम्ही 30 वर्षापूर्वी. ती जीप घेऊन मी सातत्यानं फिरायचो. त्या जीपने या राज्यभरामधला प्रवास, आपल्या जिल्हाभरातला प्रवास, त्या कालखंडात मी ड्रायव्हर, मी स्वतः ड्रायव्हिंग कित्येक वर्ष केली. त्या जीपमध्ये 15-15, 16-16 कार्यकर्ते बसून आपण फिरत होतो. जीपच्या वर 5 कार्यकर्ते बसत. आणि म्हणून कार्यकर्त्याच्या मनातला हा संताप आहे रावसाहेब की ही मेहनत आहे, हे कष्ट आहे, त्याचं फळ काय? ज्यांनी या ठिकाणी उभं आयुष्य घातलं त्या पक्षामध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी एखादा क्रिकेटर जो आहे वर्षानुवर्ष क्रिकेटची मेहनत करतो, कॅप्टनशिप पर्यंत येऊन पोहोचतो आणि त्या ठिकाणी त्याच्या मेहनतीनं तो चालतो, आणि एखादा नौखा कालचा आलेला तो आपल्याला मला चिंता नाही आहे कोण मंत्री बनायचं का नाही, मला काय घेणं देणं नाही. आता बहुत आहे. 40 वर्ष भारतीय जनता पार्टीमधून तुम्ही मला काय निघाल माझ्या पक्षाने? माझ्या पक्षाने आपल्याला ज्या अपेक्षा आहेत त्याच्या पलीकडचं दिलं. बरं, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा मी कायम ऋणी राहील की पहिल्या दिवसापासून त्यांनी सांगितले मी नाथाभाऊच्या बरोबर. भाऊसाहेब फुंडकरांनी ज्या दिवशी अशी बातमी ऐकली त्या दिवशी पहिल्यांदा घरी आणले रामटेकला ते, आणि त्यांनी मला वेदना व्यक्त, त्यांच्या मनातल्या ज्या भावना त्या व्यक्त केल्या की नाथाभाऊ योग्य झालं नाही, हे तो योग्य झालं ते योग्य नाहीये, कुणालाही आवडणार नाहीये. पण मंत्री असो का नसो,
जोपर्यंत तुम्ही माझ्या पाठीशी आहात तोपर्यंत मला त्या मंत्रिपदाची चिंता नाही. मंत्रिपद गेल्यानंतर उलट नाथाभाऊ खुश दिसतो, तुम्हाला दिसतो की नाही? मला अनेक कार्यकर्ते विचारतात की नाथाभाऊ तुम्ही एवढे खुश कसे? एखादा तर रडतच बसलं होतं घरात. म्हणलं खुश राहो. जो लावतो करतो तो बदनाम होतो. ज्याला करायचंच नाही तो काय करणार आहे? म्हणून त्यांनी सांगितलं साहिल किनारे पे लगाने वाला. पता तो मतलब साहिल यो ही बदनाम है. आमिर साहब, साहिल यो बदनाम है. हमको गम से क्या काम है? ये मुस्कुराती जिंदगी जिंदा दिली का नाम है. काय असेल ते मिळेल, नसेल ते जाईल. चिंता मत करू. पण ज्या पक्षानं मला मोठं केलंय त्या पक्षाची साथ कधी आयुष्यात सोडू नये एवढंच माझ्या मनामध्ये असतं. आणि बाकीचे विषय तर आहेतच. पक्षाचा आहे याचा अर्थ त्या सगळं सहन करावं असं नाही. नाथाभाऊ त्या विषयाचा किंवा त्या स्वभावाचा माणूसच नाहीये. जो अपना था ही नहीं, आपलं काही होतं का? जो अपना था ही नहीं वो गया तो क्या दुख है? अपना घर है, अपना दार है, अपना बैल है, अपना बाजार है की नाही? आणि त्यामुळे त्याची चिंता करू नका. पण मला पक्षावर विश्वास आहे. एखादा माणूस गद्दार होऊ शकतो, एखादा व्यक्ती दुसऱ्या मार्गावर जाऊ शकतो, कधी एखादा माणूस वेगवेगळ्या कारणासाठी जाऊ शकतो. कोणी दारू पिऊन बदनाम होतो, कोणी पोरीच्या नाती लागून बदनाम होतो, कोणी कशामुळे होतो. पण या ठिकाणी असं तर कोणतंही कारण नाही नाथाभाऊला काढण्याचं. काही कोण्या पोरीचा हात धरला का? आतापर्यंत नाही ना. काही कोणाचा डाका घातला, काही कोणाचा फोन केला, मग काढलं कशाला? राजीनामा नाथाभाऊनं दिला ही गोष्ट खरी आहे. पण दुःख या गोष्टीचं आहे. दुःख याच गोष्टीचं आहे की मी सांगितलं तर म्हणजे बोला था विधानसभा में कि साला गैर खानदानी आदमी से जिसके खानदान का आता पता नहीं ऐसे लोग. त्यामुळे या गोष्टी होत राहतात. पण या वाढदिवसाच्या निमित्ताने मी आपल्या साऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही भरभरून मनापासून प्रेम करा. नाथाभाऊवर जेवढं प्रेम केलं तेवढं या जिल्ह्यामध्ये कोणत्याही नेत्यावर एवढं झालं नाही, केलं नाही तेवढं नाथाभाऊवर तुम्ही केलं. अनेक नेते झाले, अनेक मोठे झाले, पण इतकं प्रेम या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत कधीही कोणी केलं नाही. हाच प्रेम, असाच विश्वास, असाच आशीर्वाद तुम्ही भारतीय जनता पार्टीवर आणि माझ्यावर राहू द्या. सरकार येतात जातात, सत्ता येते जाते, पण आपण आपले संबंध हे दृढ ठेवले पाहिजे. आणि कोणत्याही स्थितीत हा माझा पक्ष आहे, जे असेल नसेल तर नाथाभाऊ समर्थ आहे. पण याच्या विस्तारासाठी याच्यावरती आपण सातत्यानं प्रयत्न केला पाहिजे एवढंच आपल्याला विनंती करेल. आणि माझे 2 शब्द संपवेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नाथाभाऊ. तेव्हा 40 वर्ष काम करूनही नवख्यानं संधी मिळाली आहे. आपण खोट्या आरोपांमुळे वातावरण बिघडलं आणि पक्षाच्या दृष्टीने कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून आपण राजीनामा दिलेला आहे. पक्षातल्याच लोकांनी आपला घात केलेला आहे असं देखील म्हणाले आहेत एकनाथ खडसे. बरेच दिवसांनी खडसे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे वाढदिवसाच्या निमित्ताने.